श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। माझ्या प्रिय बाळा, मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करायला आलो आहे। बाळा, तुझी कठीणात कठीण इच्छाही पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणाच्या काही काळातच तुझी मोठी इच्छा पूर्ण करण्यात येईल। जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर माझे आशीर्वाद या रात्रीतून तुझ्यासाठी अद्भुत अनुभव देणारे असतील। जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर काळजीमुक्त व्हा, कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे। जेव्हा देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ येते तेव्हा देव स्वतः तुमची निवड करून तुमच्यापर्यंत काही असे आशीर्वाद पाठवतात जे तुमच्यासाठी अद्भुत आणि चमत्कारिक असतात। जर तुम्ही आज या पवित्र देवी ऊर्जेने भरलेल्या संदेशापर्यंत आला आहात तर चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी स्वतः तुमच्याशी बोलायला, तुमच्याशी सुसंवाद साधायला आले आहेत। या मार्गावर चालताना तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा। क्षणात तुमच्यासाठी असे अनुभव तुम्हाला येतील। तुमची इच्छा पूर्ण होत आहे। जर तुम्ही आधी स्वामींचे अनुभव केले आहेत तर होय म्हणून टाईप करा, आणि अनुभव घ्यायचे असतील तर मी सज्ज आहे असे कमेंट करा। स्वामी म्हणतात, बाळा, पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी अद्भुत आनंद देणारी ठरणार आहेत। काही काळात तू हा संदेश आणि त्यानंतर तुझ्या घरी ती आनंदाची बातमी येणार आहे। त्यासाठी सज्ज हो। ज्या फोनवरून तू हा संदेश ऐकत आहेस त्याच फोनवरून तुला ती आनंदाची बातमी प्राप्त होईल। निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी तुला काळजीतून दूर करायला आले आहेत। विश्वास ठेव, स्वामींचे आशीर्वाद अफाट अनंत आहेत आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण आहेत। तुम्ही ज्या गोष्टींची चिंता करत आहात, काळजी करत आहात, ते क्षणात देखील स्वामी दूर करू शकतात, कारण स्वामी अशक्यही शक्य करणारे देव आहेत। तुम्ही जर स्वामींच्या ऊर्जेत आला आहात तर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात, कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे। स्वामींच्या दिव्य ऊर्जेत या संदेशापर्यंत तेच बाळ येऊ शकतात। त्यांचा संयम आहे, धीर आहे, कारण स्वामी त्यांना आशीर्वादित प्रदान करतात। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मी तुझं बाळ असं कमेंट करा। जर तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल, स्वामींच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी, मला तुमच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करा। जे भक्त माझी अनन्य भावाने भक्ती करतात, मी सदैव त्यांच्यासाठी उपस्थित असतो, त्यांची प्रत्येक संकटातून रक्षा करतो। माझ्या बाळा, माझ्या नावातच समर्थ आहे, मग तू का घाबरतोस? तुझे सर्व संकट टाळण्यासाठी आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे। तू घाबरू नकोस। आज देव तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या मनातील त्या सर्व काही प्रश्नांना संपवू इच्छितात। देव म्हणतात, बाळा, तुझ्या घरात एक आनंद येणार आहे। तुझ्या दिशेने कार्य करत आहेस आणि माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेस, ते तुला दिले जाईल। पुढील काळ तुझ्यासाठी मोठे यश प्राप्त करून देणारा ठरणार आहे। तेव्हा निश्चिंत रहा, आपले कर्म करत रहा, पुढे चालत रहा। जे मोठे यश तुम्ही प्राप्त करणार आहात त्यात तुम्हीही नक्कीच ते सर्व काही कर्म केले आहेत आणि तुमचे ते कर्म देवानी पाहिले आहे। तुमच्या परीक्षेचा कालावधी संपला आहे। तुम्ही आता उत्तीर्ण होण्याच्या तयारीत आहात। तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात उत्तीर्ण करत आहेत। देव म्हणतात, तुझी परीक्षा इथून पुढे संपवल्या जात आहेत। तुझा कठीण काळ देखील संपवला जात आहे। बाळा, तू उत्तीर्ण होताना त्या आनंदात राहा, कारण आता तुझ्या मागच्या त्या कटकटी, ते क्लेश सर्व काही संपून जाईल। तुमचीही स्वामी शक्तींवर, स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे तर मी तुमचं प्रिय बाळ आहे अशी कमेंट करायला विसरू नका। स्वामी देव तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा तुमच्या मागे पुढे आहेत हे विसरू नका। तुमच्या मनातील ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत हे विसरू नका। देव तुमच्या मनातील
ते छोटे छोटे इच्छा पूर्ण करायला आज येथे तुमच्या पुढे उपस्थित आहेत. तुम्ही फक्त देवाजवळ ती प्रार्थना करा आणि प्रार्थना सर्वांचे कल्याण होईल असे देवाकडे मागा. मग देवही तुमचे कल्याणच करतील. देवांजवळ कधी कोणासाठी काही वैरभावाने मागू नका. देव सर्व काही पाहत आहेत. ज्यांनी कुणी तुमच्यासोबत विरोध केला, तुमच्या विरोधात कार्य केले आहे, तुम्हाला मागे ठेवून तुम्हाला खूप काही त्रासदायक यातना दिल्या आहेत, पण ते सर्व काही देवांनी पाहिले आहे. तेव्हा त्यांच्यासाठी न्याय मागताना देवाकडे सांगा की, देवा, जेव्हा तुम्ही न्याय कराल तेव्हा माझ्यासोबत तुमचा न्याय नक्कीच होईल, यावर माझा विश्वास आहे. आणि सर्व काही निश्चिंतपणे स्वामींच्या चरणावर सोपून निश्चिंत रहा, कारण देव सर्व काही पाहत आहेत. आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की, बाळा, तू जर काही परिस्थिती बदलू शकत नाहीस तर त्या परिस्थितीला स्वीकार करण्यास तू तयार राहा. आणि जर तुला त्यात परिवर्तन घडवायचे आहे तर तुला देखील काही प्रयास करावे लागतील. आणि जर तुम्ही ते बदलू शकत नसाल, परिवर्तित करू शकत नसाल, तर सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत राहा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी मला माहीत आहे की तुम्ही इतके व्यस्त होतात की मी तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण आणि पवित्र संदेश देऊ इच्छितो त्याचा सुद्धा तुम्ही कंटाळा करता, कारण तुम्हाला इतका वेळ अपुरा वाटतो आणि तुम्ही इतर काहीतरी करण्यात वेळ घालवता. पण त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे मन परिवर्तन करणारा, तुमच्यातून नकारात्मकता घालवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे, तर त्यासाठी मी योजना केली आहे. तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. ते जर तुम्ही निरंतर स्वीकार केले तर मोठे परिवर्तन घडून येईल आणि तुम्ही ज्या काही इच्छा मागत आहात ते देखील तुम्हाला प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुला भाग्योदय हवा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण मी करत आहे. बाळा, तू माझी सेवा किती मनापासून करत आहेस हे मी जाणतो. माझ्या सेवेचे फळ म्हणून नाही तर माझा आशीर्वाद म्हणून तुझ्याकडे आता काही 8 दिवसात जे काही येणार आहे त्यात, मग ती आनंदाची बातमी असो, तुला धनसंपदा प्राप्त होणे असो किंवा काही आर्थिक चमत्कार तुझ्यासोबत घडणे असो, ते सर्व काही माझे आशीर्वाद म्हणून स्वीकार करायला विसरू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यातील आत्मा भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे. ते म्हणजे तुमच्या मनात साठवलेले नकारात्मक विचार, कुणाबद्दल असलेले द्वेष, वाईट विचार, ते सर्व काही तुमच्यातून काढून टाकणारे माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. तुम्हाला पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र करण्यात येत आहे, कारण तुम्ही दैवी ऊर्जेने परिपूर्ण व्हावे अशी देवाची तुम्हाला आज्ञा आहे आणि देव तुम्हाला त्याप्रमाणे पवित्र आणि शुद्ध करू इच्छितात. जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या क्षणाला स्वामी मी तुमचे प्रिय बाळ असे कमेंट करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या मनातील जे काही खोलवर रुजलेले आहे, जे नकारात्मक आहे, तुझ्यासाठी ते अडथळे निर्माण करत आहे, तुझ्यासाठी ते समस्या निर्माण करत आहे. मी तुझ्यातून काढून टाकू इच्छितो. माझे आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठी येत आहेत. तुझे काही शब्द बोलत आहे आणि जे माझे बोल ऐकत आहेत, त्यामुळे तुझे मन, जीवन पवित्र होईल आणि तुझे अंतःकरण देखील शुद्ध होईल. परमात्मा तुझ्यासाठी कार्य करत आहे. विसरू नकोस, देवाचे अफाट अनंत कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. तुम्ही ज्या दिशेने कार्य करून पुढे जाऊ इच्छिता त्यात तुम्हाला भरघोस यशाची हमी देव देत आहेत. जर तुमच्या मनात या क्षणाला देखील काही चुका आणि काही गैरसमज असतील तर ते या क्षणाला तुमच्या मनातून काढून टाका, कारण दैवी आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतात तेव्हा तुमच्यासाठी असे अनेक आशीर्वाद आणि चमत्कार येऊ लागतात ज्यावर तुमचा
काही पण विश्वास देखील बसत नाही, पण ते येणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यासाठीच घडत आहेत हे विसरू नका. देवाची अनंत अफाट ऊर्जा सतत तुमच्याकडे प्रवाहित होऊन तुमचे जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते ते देखील घडताना तुम्ही अनुभव करणार आहात. स्वामींची देवी ऊर्जा मला हवी आहे असे टाईप करा. स्वामी माझ्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, प्रगती आणि ते खूप काही समाधान ज्याची तुम्ही अपेक्षा देवाकडे करत आहात ते तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे मन आनंदित होईल. तुम्हाला ते समाधान नक्कीच मिळेल. स्वामींची दिव्य शक्ती मला हवी आहे असे कमेंट करा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तुम्हाला आनंदाची बातमी देऊन तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या दिशा देवोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.